तर नमस्कार. पंचायत समिती 30 वस्तू योजना सध्या 2026 मध्ये चालूच आहे. परंतु अद्याप अजून या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व स्थानिकांना किंवा गावातील सर्वांनाच किंवा शेतकऱ्यांना अजून या योजनेच्या अंतर्गत काही अपडेट माहिती नाही आहेत किंवा या योजनेच्या अंतर्गत लाभ प्रक्रिया कशी आहे आणि डॉक्युमेंट काय काय लागतात या योजनेच्या अंतर्गत अजून देखील कोणाला माहीत नाही. बघा, ह्यामध्ये तुम्हाला 30 वस्तू शासनामार्फत फ्री दिल्या जातात. शेतकऱ्यांसाठी आणि स्थानिक व्यक्तींसाठी या योजनेच्या अंतर्गत त्यांना लाभ दिला जातो. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत जे लागणारे आवश्यक कागदपत्रे आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पण तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. तर 30 वस्तू हे शासनाच्या मार्फत दिल्या जातात. ही 2026 मधली महत्त्वपूर्ण योजना आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत, आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर तुमचा जातीचा दाखला, त्याचबरोबर तुमचे जे बँक खाते आहे म्हणजे तुमचे जे बँक अकाउंट आहे त्याचे तपशील म्हणजे तुमच्या पासबुक किंवा तुमच्या चेकचा फोटोची प्रिंट हे दोन्ही देखील चालू शकते. यामध्ये फक्त तुम्हाला बँक डिटेल्स महत्त्वपूर्ण आहेत. वर रेशन कार्ड आणि ऑटो आणि 7/12 देखील असणे गरजेचं आहे. जातीचा दाखला असेल तरी काही हरकत नाही आहे. आणि ह्यासाठी 2 पासपोर्ट साईज देखील फोटो लागतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि स्थानिक व्यक्तींसाठी बघा, महाराष्ट्र राज्याने 30 वस्तू भेट फ्री दिलेल्या आहेत. या योजनेच्या अंतर्गत 2026 मध्ये ही योजना चालू झालेली आहे. या योजनेच्या अंतर्गत पंचायत समितीमार्फत 30 वस्तू तुम्हाला दिल्या जातात. या योजनेच्या अंतर्गत हे लागणारे कागदपत्र आहेत. लवकरात लवकर जावा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला लिंक देतो. या लिंकद्वारे देखील तुम्ही आवश्यक कागदपत्र देखील भेटतील, त्याचबरोबर लिंक देखील भेटेल. त्याचबरोबर भरपूर साऱ्यांना प्रश्न देखील पडला असेल की अर्ज कुठं सादर करायचा. पंचायत समिती कार्यालयात देखील तुम्ही जाऊन करू शकता. त्याचबरोबर जिल्हा परिषदमध्ये देखील जाऊन तुम्ही हा अर्ज सादर करू शकता. हे 2 ठिकाणं आहेत. ह्या 2 ठिकाणीवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला हा अर्ज सादर करता येईल किंवा ते तुम्हाला अर्ज जो केला आहे तो घेतील. ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे 10 ते 15 जुलै ही शेवटची तारीख असून लवकरात लवकर जाऊन 2026 जुलै बघा, ही अर्जाची प्रक्रिया जी आहे म्हणजे ही अर्जाची शेवटची डेट आहे 10 ते 15 जुलै 2026 ही अंतिम तारीख आहे. लवकरात लवकर जावा. आता शेतकऱ्यांना या स्थानिक व्यक्तींना या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळत आहे. त्याचबरोबर ज्यांना जिल्हा भेटलेला नाही आहे त्यांनी देखील या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.